नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। घरी साईपासून तूप बनवणे म्हणजे खूप सारी मेहनत लागते, खूप सारा पसारा होतो, खूप भांडी तेलकट होतात, हातही तेलकट होतात। आपण रोज रोज साई साठवतो, कुणी थंड पाणी टाकतं तर कुणी गरम पाणी टाकतं। तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तूप बनवणार आहोत व या माझ्या रेसिपीमध्ये भांडी पण खूप कमी लागणार आणि तेलकट तुपकट भांडी घासायला डबल वेळ जातो आणि कंटाळा पण खूप येतो। असे जर तुमच्यासोबत घडत असेल तर डोंट वरी, मी व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे साईपासून लोणी काढून तूप कढवलं तर तुम्हाला एक्स्ट्रा भांडी खराब करायची गरज नाही। आणि तसं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यात काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं तुम्ही पाहाल तर मी हा डबा आत्ताच फ्रीजमधून काढला आहे। ही जी साय मी साठवली आहे ही 2-3 आठवड्याची आहे। तर जेव्हा आपण तूप काढायला घेणार तेव्हा आपण मलाई फ्रीजमधून काढल्या लगेचच बनवायला घ्यायचा, कारण हे साय थंड असते तेव्हा लोणीही पटकन निघतं, म्हणून साय रूम टेम्परेचरला न येता लगेचच घ्यायची आहे। यासाठी आधी आपण थोडं गरम पाणी घ्यायचं आहे। गरम पाणी हे निर्जंतुक करण्यासाठी, म्हणजे भांडे आपण वापरणार आहोत ते भांडे आधी गरम पाण्याने धुवून घ्यायचे आहे। जसे की आपल्याला हॉस्पिटलमध्ये कुठलं ऑपरेशन करायचं असेल तर आधी सर्व इन्स्ट्रुमेंट निर्जंतुकीकरण करतात, त्याप्रमाणेच हे डॉक्टर असल्याने काही शब्द तिकडचेही असतात। चला तर मग सुरू करूया ऑपरेशन घी। तर लोणी काढण्यासाठी मी मोठा ज्युसर घेतलेला आहे, जेणेकरून या भांड्यातून लोणी व पाणी उतू जाऊ नये। भांड्यातील लोणी मी ज्युसरमध्ये घेऊन त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे। पाणी प्रमाणशीर टाकावं, जेणेकरून पाणी बाहेर पडणार नाही। माझा व्हिडिओ शूट करायला सोबत कोणी नव्हतं, त्यामुळे मी स्वतः तूप पण बनवलं आहे व व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे, त्यामुळे रेसिपी जरा कुठं मिस झाली आहे, त्यामुळे कोऑपरेट करा। आता आपण झाकण लावून मिक्सर करायला घेऊया। तर मी मिक्सर चालू केलं आहे, तरी मी सुरुवातीला 30-40 सेकंद पहिल्या स्पीडवर वरच फिरवत आहे, जेणेकरून पाणी बाहेर पडू नये। तुम्ही बघताय व्यवस्थित असं ब्लेंड होतंय। 30-40 सेकंद फिरवल्यावर कसं झालंय ते बघूया। लोणी पूर्ण वर येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। पाणी आणि लोणी वेगळं झालेलं आपल्याला दिसतेच। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावावं। ही बघा, लोणी वरती आलं आहे। यातलं ताक मी वापरणार नाही आहे, कारण साय ही 3-4 आठवडे जुनी असल्यामुळे याची चव कुबट लागते। ताक व लोणी वेगवेगळे करायचे आहे। परत एकदा धुवून घ्यायचं आहे, परत मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता। ज्यामध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्याच भांड्यामध्ये डायरेक्ट काढून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला समजलंच असेल, खूप कमी भांडी मी वापरली आहे। जे पाणी भांड्यात जमतंय ते सुद्धा काढून घ्यायचं। बघा, तर लोणी पूर्ण तयार आहे आणि हे मिश्रण एकदम चिकट आणि आईस्क्रीम सारखं दिसतं। यानंतर ही कढई आपण गॅसवर कमी आचेवर ठेवायची आहे। लोणी कढवायला आपण गॅसवर ठेवला आहे। तूप कढवायला आपल्याला 30 ते 40 मिनिटं अगदी आरामात लागतील। लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, जेणेकरून खाली ते चिपकणार नाही। याला अधूनमधून 5-7 मिनिटं याला हलवत राहायचं आहे। बघा, लोणी वितळायला सुरुवात झाली आहे। याला अधूनमधून हलवत राहायचं आहे, कंटिन्यू हलवत राहायचं। जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत याप्रमाणे चमच्याने हलवत राहायचं आहे। सोबत दुसरी कामंही करू शकता। बघा, याला छान उकळी फुटलेली आहे, तरीसुद्धा मी याप्रमाणे याला हलवत राहत आहे। अधूनमधून याला हलवत राहा, जेणेकरून हे खाली लागणार नाही आणि गॅस हा लो फ्लेमवरच ठेवा। यानंतर मी यामध्ये 2 किंवा 3 इलायची फोडून फक्त त्याचं टरफल टाकणार आहे। बरेच जण इलायची घालतात किंवा स्किपसुद्धा करतात, प्रत्येकाची अशी चॉईस असते। मला तसंच तूप आवडतं, कारण तुपाचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तोच खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही नाही घातलं तरी चालेल। परंतु साय ही जुनी असल्याने तुपाला कडू असा वास येतो, ती घालवायचा असेल तर तुम्ही इलायची घालू शकता। त्यानंतर लोणी वितळेपर्यंत असं हलवत राहायचं आहे। बघा, छान अशी उकळी फुटायला लागली आहे, वरती फेस आलाय, हरकत नाही, नंतर तो पूर्ण जातो। 20-25 मिनिटं तुम्ही पाहाल तर असा फेस पूर्ण 10-15 मिनिटं तुम्ही बघितले तर छान सुगंध घरभर पसरलेला असतो। या स्टेजला तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे। या स्टेजला तूप करपण्याची शक्यता असते। बघा, तर छान असं तूप तयार झालेलं आहे। तूप हे कढईमध्येच तसंच राहू द्यावे व थंड होऊ द्यावे, लगेचच डब्यात भरू नये, कारण डब्यात भरल्याने आपल्यालाही इजा होऊ शकते किंवा तूपही लवकर खराब होऊ शकते। त्यामुळे 10-15 मिनिटं हे तूप थंड होऊ द्यावे, त्यानंतरच एक स्वच्छ डब्यामध्ये काढून घ्यावे। बघा, तूप किती छान आणि साजूक सुगंधी आणि किती स्वच्छ तूप आपण घरी बनवलं आहे। जर आपण बाहेरून असं साजूक तूप म्हणायला गेलो आणि आणलं तरी त्याची चव अशी येणार नाही आणि सुगंधही येणार नाही आणि खायलाही छान वाटेल।
बघा या डब्यामध्ये मी एकदम रवाळ असा तूप बनवलेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. स्वस्त रहा, मस्त रहा.